सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था उघडकीस आली आहे। अत्यंत वर्दळीच्या श्रीराम पेट्रोल पंप आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून गटारी गायब झाल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहते। या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक नागरिक पाण्यात बुडून अपघातग्रस्त झाले। विशेष म्हणजे याच मार्गावरून शहरातील राजकीय नेते व नगरसेवक ये जा करत असूनही महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी झोपेत आहे का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पांडुरंग गायकवाड यांनी उपस्थित केलाय। शहरातील एकाही रस्त्याची स्थिती चांगली नसून गटार साफसफाईच्या टेंडरमध्ये केवळ भ्रष्टाचाराची हातसफाई सुरू असल्याचा घणाघात गायकवाड यांनी केलाय। स्वतःच्या प्रभागाचा विकास करू न शकणारे सत्ताधारी शहराचा विकास काय करणार, असा टोला त्यांनी लगावलाय। साध्या पावसात ही परिस्थिती असेल तर मुसळधार पावसात नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यावर प्रशासन जागे होणार का? शहरात एखाद्या दुर्दैवी घटनेची प्रशासन वाट पाहत आहे का, असा रोखठोक प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांनी जनतेचा तळतळात न घेता विकासाची कामे करावीत, अशी सडकून टीका गायकवाड यांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड आज श्रीराम पेट्रोल पंप छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पाण्याचा डबकं 2 दिवसापासून रिमझिम पावसाची झडते असताना धुळे शहरामध्ये मुसळधार पाऊस न होता आज 2 दिवसापासून फक्त पावसाला सुरुवात झाली, परंतु धुळे शहरामध्ये रहदारीचा मार्ग श्रीराम पेट्रोल पंप या ठिकाणी अनेक मातंबर आमदार, खासदार, नगरसेवक, प्रशासनाचे काही अधिकारी व कर्मचारी या ठिकाणावरून जात असतात, परंतु या ठिकाणी जात असताना यांच्या काही डोळ्यांमध्ये काही गेलेलं आहे का? इथं पाण्याचं एवढं मोठा डबकं साचलेलं आहे, परंतु हे फक्त महानगरपालिकेवरती एकामेकावर विरोध करायचा आणि टीका करायची। धुळे शहराच्या विकासावर कोणीही बोलायला तयार नाही आहे। आज तुम्ही बघताय पाण्याचं डबकं इतकं साचलेलं आहे, रिमझिम पाऊस चालू असताना सुद्धा या ठिकाणच्या गटरीसुद्धा चोरले गेलेले आहे। महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी हे फक्त सत्ता भोगतान पैसे जनतेची लूट करताय, विकासाच्या मुद्द्यावरती बोलायला कोणीच तयार नाही। जर धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर किती नुकसान होऊ शकतं। आता 2 दिवसाचं नुसतं एकदम रिमझिम पाऊस चालू आहे तरीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण झालेली श्रीराम पेट्रोल पंपाजवळ। या ठिकाणावरनं अक्षरशः त्या पाण्याच्या डबक्यामध्ये एक म्हातारी आजी पडून गेली, परंतु अतिशय मोठी दुर्घटना घडल्यावरती प्रशासन व सत्ताधारी लक्ष देतील का? सत्ताधारी फक्त हे मोठे मोठे आश्वासन आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी, हे फक्त मतदान मागण्यासाठी येतात का? धुळे शहराच्या विकासावर कोणताच सत्ताधारी बोलायला तयार नाही आहे, परंतु याच्यावर टीका करायची, त्याच्यावर टीका करायची। अरे तुम्ही तुमच्या गल्लीचं काम करू नाही शकत आहे तर तुम्ही धुळे शहराचा विकास केव्हा करतील, असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आज।